आपण काही बोलतो त्यांना, पण ते जे दिवस रात्र ते म्हणजे काय म्हणतो पण त्याला जे राबत असतात, काम करत असतात, त्याच्याकडे कोणाला बघायला वेळ नाहीये. मी नेहमी सांगतो ना, माझा 100% मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. जर 48 तास त्यांच्या हातामध्ये दिले ना, फक्त 48 तास, अख्खा महाराष्ट्र साफ करून ठेवतील. गुन्हेगार गुन्हेगारी नावाची गोष्ट शिल्लक ठेवणार नाहीत ते. पण आपल्याकडे आहे कोणाकडे राजकारणाला वेळ कुठे आहे? या असल्या गंभीर विषयांकडे बघायला पण वेळ नाही आम्हाला. आम्ही गुंतलोय कशामध्ये? आमच्या खुर्च्यांमध्ये. आम्ही निवडणुका लढवायच्या, तुम्ही मतदान करायचं, मतदान युतीला करायचं किंवा मतदान आघाडीला करायचं, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मतदान करून मोकळे झालात. ह्यांचे हे खेळ खेळायला मोकळे. मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये मी गेल्या 5 वर्षाचा जो आढावा सतत घेतोय, तो एवढ्यासाठीच घेतोय की 20 तारखेला मतदान होईपर्यंत ह्या तुमच्या जो मतांचा अपमान केलेला आहे ना महाराष्ट्रामध्ये, विसरू नका. जो महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ घातला गेलाय ना, काही विचारसरणी नावाची काही गोष्टच उरलेली नाहीये. तुमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. पण तुमचं अस्तित्व धोक्यात आलं असताना देखील यांना त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघायची वेळ नाहीये ना. आज हा दिड्डोशी सारखा भाग, मी काल कुठे गेलो होतो? कसब्यामध्ये गेलो होतो. एवढ्या छोट्या गुरल्या. म्हणजे कसबा म्हणजे काय? तर या संपूर्ण हिंद प्रांताचं राज्यकर्त्यांचं किंवा राज्य ज्याला राजधानी म्हणतो, कसबा पुण्याची, की जिथून संपूर्ण सत्ता ही हाकली जायची, राबवली जायची, त्याचं ते केंद्र होतं. केंद्र जिकडे लाल महाल, जिथे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे राहिले, त्याच्या बाजूला असलेला शनिवारवाडा. आज त्या कसब्याचं काय झालं? एवढ्या छोट्या गल्ल्या आहेत. म्हणून त्या दिवशी मी त्यांना बोलताना बोललो, एक मुलगा समोर आला आणि एक मुलगी समोर आली ना, तर मध्ये लग्न पण होऊ शकतं. इतक्या छोट्या गल्ल्या आहेत. सगळ्या शहरांची वाट लागत चाललेली आहे. शहरांचे आकार बिघडलेले आहेत. कोण येतंय, कोण राहतंय, कोण जातंय, कोण काय करतंय, कोणाला काही थांगपत्ता उरलेला नाहीये. तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या कुठेतरी एखाद्या काय म्हणू आपण त्याला, झोपडपट्टीमध्ये किंवा कुठे अजूनही काय प्रकारचे लोक राहतात आणि काय प्रकारचे लोक करतायत. उद्या जर या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाला, काय कराल काय तुम्ही? आम्ही सगळे शांत असतो, पण त्यांचा स्वभाव तसा नाही आहे त्या बाकीच्यांचा. पाकिस्तानच्या कारवाया सुरू आहेत, बांगलादेशीयांचा कारवाया सुरू आहे, त्याच्यात हे रोहिंग्या आलेले आहेत. जिनं हराम करून ठेवतील तुमचं. आणि त्याच्यासाठी सरकारने तयार नको असायला? या सगळ्या गोष्टींकडे सरकारने पाहायला नको? आमच्याकडचे येणारे सगळे राजकारणी कशात बघतायत? स्वतःमध्ये बघतायत. मला काय मिळेल? राजकारण राहिला सध्या बाजूलाच, त्या सगळ्या गोष्टींचा व्यवसाय करून टाकलाय. व्यवसाय. मला किती मिळणार याच्यातनं? तुला किती मिळणार? आमच्याकडचे राजकारणी कशात गुंतलेले आहेत? जमिनी घेण्यात. काय राजकारण्यांच्या 5-5, 10-10 हजार एकर जमिनी आहेत. 5-5, 10-10 हजार एकर जमिनी. मला कळत नाही का नागडा फिरतो की काय त्याच्यावरती अख्खा?
का सकाळी उठल्यावरती धावायला सुरुवात करतो नागडा? काय करणार एवढ्या जमिनीचं?